हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मंगळसूत्राचं रहस्य. दुपारी 3 वाजता बाहेर वाऱ्याचा हलका गारवा. घरात सगळीकडे धूळ आणि जुन्या वस्तूंचा वास. सृष्टी आज आपल्या आईच्या सांगण्यावरून घराची कपाटं साफ करत होती. 10वीची परीक्षा संपली होती, सुट्टी होती म्हणून ती उत्साहात होती. सगळीकडे जुने फोटो, काही कपडे, काही वापरात नसलेल्या वस्तू. ती कपाटाच्या तळाशी एक जुनं लोखंडी डबा उघडते आणि तिच्या हातात येतं एक जुनं मंगळसूत्र. ते काळवंडलेलं होतं, पण त्यावर सोन्याच्या पट्टीवर कोरलेलं नाव तिने पाहिलं, वाचलं, सुमेधा. सृष्टीने कपाळावर आठ्या घातल्या. आईचं नाव तर सुषमा आहे, मग हे कोण? ती लगेच खाली आली. आई स्वयंपाकघरात होती. आई, बघ ना हे मंगळसूत्र, यावर सुमेधा असं नाव आहे. आईचा चेहरा एका क्षणात पांढराफटक झाला. हातातली वाटी खाली पडली. ती काही क्षण शांत राहिली आणि नंतर ओठ चावून म्हणाली, ते माझ्या बहिणीचं होतं. त्या रात्री सृष्टीच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न फिरत होता. आईने कधीच कोणत्या बहिणीचा उल्लेख केला नव्हता, मग आज अचानक ती कुठून आली? पुढच्या दिवशी तिने बाबांना विचारलं, पण त्यांनी फक्त इतकंच सांगितलं, तुझ्या आईचा भूतकाळ विचारू नको सृष्टी, ती खूप गोष्टी विसरायचा प्रयत्न करते. सृष्टीचं कुतूहल आता वाढत होतं. ती पुन्हा त्या डब्याकडे गेली. आत अजून काही होतं, एक जुना फोटो. त्या फोटोमध्ये तिची आई, एक तरुण पुरुष आणि एक लहान बाळ दिसत होतं आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, सुमेधा आणि आदित्य 1995. सृष्टीचे हात थरथरले. आईचा चेहरा त्या फोटोतच होता, पण नाव मात्र सुमेधा. त्या रात्री सृष्टीने आईशी थेट बोलायचं ठरवलं. आई, तू मला खोटं सांगते आहेस. ती तुझी बहीण नव्हती, ती तूच होतीस, नाही का? आई काही क्षण शांत राहिली. डोळ्यात पाणी आलं, ओठ थरथरले. हो सृष्टी, ते खरं आहे. आईचा आवाज थरथरत होता. मी सुमेधा आहे. माझं पहिलं लग्न झालं होतं आदित्य नावाच्या मुलाशी. आम्ही दोघं खूप प्रेम केलं, पण त्याच्या घरच्यांना माझं साधं घराणं मान्य नव्हतं. लग्नानंतर काही महिन्यांनी तो एका अपघातात गेला आणि मी विधवा झाले. सृष्टीचा श्वास अडकला. त्या काळात माझ्या आईवडिलांनी मला परत माझ्या गावात नेलं, पण गावात लोक विधवेला जगू देत नाहीत. माझे सगळे स्वप्न संपले. मग काही वर्षांनी मी माझं नाव बदलून सुषमा म्हणून दुसऱ्या शहरात आले आणि तुझ्या बाबांशी लग्न केलं. सृष्टी शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात आता आईबद्दल वेगळा आदराचा भाव होता. पण आई, सृष्टी थोडी थांबली. त्या फोटोतल्या बाळाचं काय? आई पुन्हा गप्प झाली. तिच्या गालावरून अश्रू ओघळले. ती माझी मुलगी होती, आर्या. सृष्टी थक्क झाली. ती कुठे आहे आता? आईने हलकेच म्हटलं, मला ठाऊक नाही. आदित्यच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने मला घराबाहेर काढलं आणि आर्याला स्वतः जवळ ठेवलं. मी अनेक वर्ष शोध घेतला, पण ती सापडली नाही. मी तिला विसरायचा प्रयत्न केला, पण रोज मनात तीच होती. त्या रात्री सृष्टीने ठरवलं, ती आईच्या पहिल्या मुलीला शोधणार. ती जुना फोटोतल्या ठिकाणावरून गावाचं नाव शोधते. नागरखेडा. ती तिथं जाते, एका जुन्या शेजाऱ्याला विचारते, इथे आदित्य आणि सुमेधा राहत होते का? तो वृद्ध माणूस म्हणतो, हो, त्या घरात एक बाई आणि लहान मुलगी राहायच्या. मग ती मुलगी शहरात शिकायला गेली. आता ती आर्या देशमुख नावानं सामाजिक कार्य करते. सृष्टीने ती माहिती घेतली आणि आर्याचा पत्ता मिळवला. शहरात एका NGO मध्ये सृष्टी आर्याला भेटते. ती 30च्या दशकातली आत्मविश्वासू बाई होती, पण तिच्या चेहऱ्यावर सृष्टीसारखंच हसू होतं. सृष्टीच्या डोळ्यात पाणी आलं. मी सृष्टी, सुषमा तुझी आई आहे. आर्या क्षणभर स्तब्ध झाली.
माझी आई जिवंत आहे. सृष्टीने तिला सगळं सांगितलं. आर्याचे डोळे पाणावले. ती म्हणाली, मला नेहमी वाटायचं माझी आई मला सोडून गेली, पण ती तर जबरदस्तीने दूर झाली होती. त्या दिवशी सृष्टी आर्याला घेऊन घरी आली. आईने दार उघडलं आणि 2 मुली तिच्या समोर उभ्या होत्या. क्षणभर तिचं जग थांबल्यासारखं झालं. आई धावत पुढे गेली आणि आर्याला मिठी मारली. दोघी रडत होत्या. वर्षानुवर्षांचं ओझं त्या अश्रूंनी हलकं झालं. सृष्टीने शांतपणे ते दृश्य पाहिलं. त्या क्षणी तिला जाणवलं, एक मंगळसूत्र फक्त नातं नाही, ते भूतकाळाचं सत्य जोडणारा धागा असतो. काही महिन्यांनी त्या तिघी एकत्र बसल्या होत्या. आर्या आईच्या गळ्यात ते जुने मंगळसूत्र घालते. हे आता भूतकाळाचं ओझं नाही आई, ते आपल्या नात्याचं प्रतीक आहे. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. सृष्टीच्या चेहऱ्यावर हसू होतं. भूतकाळाने घेतलेलं सर्व काही परत मिळालं होतं, एका मंगळसूत्राच्या माध्यमातून. ही कथा सांगते की काही वेळा आपण सत्य दडवतो, कारण जग आपल्याला समजत नाही. पण प्रेमाचं नातं, आई मुलीचं नातं, वेळ, समाज, खोटं नाव, काहीही ते तोडू शकत नाही. एक मंगळसूत्र केवळ सुवर्ण नसतं, ते आठवणींचं, नात्याचं आणि सत्याचा दागिना असतो. कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणावर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.